नमस्कार मित्रांनो, वामन बुरुडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत रत्नागिरी शहरामध्ये. काही दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा रत्नागिरी शहराच्या सफरीवर मी तुम्हाला घेऊन जातोय. यापूर्वी आपण 6 भाग केलेत आणि आज आपण सुरुवात केली आहे साधारणपणे माळनाक्याच्या जरा पुढे. आणि इथे हा जो माळनाका भाग आहे तुम्हाला परिचितच असेल बऱ्यापैकी. तिथे हे जे समोर ब्रिज दिसत आहे ते गेल्या भागात पण मी दाखवलेलं तुम्हाला आणि अजूनही असंच उभा आहे. अर्थात त्याचा फारसा वापर नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. इथे डॉमिनोज, KFC सारखे मोठ्या शहरांमध्ये जे फूड हब असतात ते इथे आलेत. अर्थात रत्नागिरी बरीच बदलली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. विशेषतः या पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं आहे की हे व्लॉग्स मी त्या लोकांसाठी बनवतो ज्या लोकांनी बरीच वर्ष रत्नागिरीमध्ये पाऊल ठेवलं नाहीये. रत्नागिरी पाहिली होती, रत्नागिरी शिक्षण घेतलं होतं, पण आता बरीच वर्ष झाली आणि रत्नागिरी आता पाहिली नाहीये. अशांसाठी मी मुद्दाम फिरताना तुम्हालाही फिरवतो माझ्या बरोबर आणि तुम्हाला दर्शन घडवतो रत्नागिरी शहराचं. आता आपण आहोत मारुती मंदिर या भागामध्ये. इथे तुम्हाला खूप बदल दिसतील. सो कॉल्ड विकास झालाय. काही लोकांसाठी तो विकास नसेल, काही लोकांसाठी विकास असेल, त्या वादात आपण पडूया नको. समोर मारुती मंदिर बघा, नव्याने बांधून काढलंय आणि ते शिवसृष्टी केली आहे. तर आज आपण सरळ न जाता इकडे डावीकडे चाललोय. जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याच लोकांनी विनंती केलेली होती की बरंच तुम्ही दाखवलं नाचणे स्टॉप किंवा नाचणे रोड जो आहे तो भाग सगळा दाखवलात. इथे तुम्हाला बदल दिसतोय बघा, कशा नव्या ज्या इमारती आहेत त्या उभ्या राहिल्यात या भागामध्ये. हा भाग जो आहे तो पूर्वी कसा होता आठवा. तुम्ही जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी रत्नागिरीत आला असाल तर गोडबोले स्टॉपला ही समोर जी इमारत दिसतीये अगदी समोर आनंद सागर, ती एक होती. त्यावेळी तिथे सायबर कॅफे वगैरे चालायचा, त्यामुळे इंजिनिअरिंगच्या मुलांना तर नक्कीच आठवण असेल. पण बाकी सगळा जो परिसर, हा जो परिसर आहे यातला हा एक समोरचा अजून एक कॉम्प्लेक्स सोडला तर बाकी सगळं नवीन झालंय, पूर्णपणे बदललाय हा भाग आता. इथे बघा, इथे ही शारदा रेसिडेन्सी ही नवीन झाली आहे. बाकी 2005 किंवा 2006ला ज्यावेळी आम्ही इथे आलेलो रत्नागिरीमध्ये त्यावेळी हा जो परिसर आहे, इथले जे ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या होत्या त्यावेळी. हे काय नवीन नाहीये, पण बऱ्यापैकी तो भाग मात्र बदललाय. आता आपण सम्राट प्लाझा कडून जाऊया. इकडे दोस्ती कॅफे वगैरे. इथून बस येतात बघा. खूप पूर्वीपासून हा बसचा रूट आहे आणि हा MIDC चा भाग पण आहे. यालाच आपण उद्यम नगर म्हणतो रत्नागिरीमध्ये. सो इथे बरेच शोरूम, फर्निचरचे विशेषतः या भागामध्ये तुम्हाला दिसतील. त्यानंतर बॅटरीज पण आहेत, शिर्के बॅटरीज आहे इथे. आणि हा सरळ रोड जो आहे, जे समोर मैदान आहे, मोठं मैदान, त्या मैदानापर्यंत जातो. आपण रत्नागिरीमध्ये याला चंपक मैदान म्हणतो, त्या मैदानापर्यंत हा रस्ता जातो. आणि थोडंसं आपण आता हायवेचा पण घेऊया, अंदाज घेऊया हायवेवर काय काम चालू आहे, कितपत झालंय. पुन्हा एकदा हा भाग आहे रत्नागिरी ते मिर्या ते म्हणूया आपण. गेल्या वेळी काही लोकांनी आक्षेप घेतलेला की तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर का म्हणताय. रत्नागिरी कोल्हापूर परिचित आहे सगळ्यांना, आम्हाला माहिती आहे 166 कुठून कुठे जातो. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलाय, पण
ते आपण पॉप्युलरली म्हणतो की रत्नागिरी कोल्हापूर, पण आहे खरा हा मिऱ्या नागपूर 166. तर त्या हायवेवर आपण आता चाललोय आणि इथून 6व्या स्टॉपला जाऊ आपण. हा बघा, हा इथे रस्ता कंप्लीट झालेला आहे बऱ्यापैकी. अर्थात काही सेक्शन्स राहिले तिथे पण. आणि हे समोर दिसतंय तुम्हाला ते चंपक मैदान, प्रसिद्ध चंपक मैदान. सो इथे तुम्ही बघू शकता की कसं काम हे झालंय या भागातलं विशेषतः. आणि हा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. मित्रांनो, इथेच जे आरोग्य विभागाचं हॉस्पिटल आहे, महिला हॉस्पिटल, ते याच भागात आहे. समोर तुम्हाला दिसत आहे. पूर्वी हे आतमध्ये होतं, पण आता हायवे जसा आतून आलाय तसं ते दिसायला पण लागलंय. तर इथे डायव्हर्जन आहे जरा पुढे, आणि तिथून आपण एक तर 6व्या स्टॉपला जाऊ शकतो, किंवा आपण आता रत्नागिरी सपरीवरच निघालो तर कोकण मार्गे जाऊया. चला, कोकण नगर मार्गे 6व्या स्टॉपला तर आपण जाऊ शकतो, पण तो रस्ता माहिती आहे, अंदाज देऊन ठेवतो तुम्हाला. थोडा रस्ता झालाय, थोडा नाहीये, पण बऱ्यापैकी जाऊ शकता तुम्ही आरामात. काही विशेष प्रॉब्लेम नाहीये. हा थोडासा असा भाग तिथे वर आहे, आणि मग पुढे 2 लेन खुले गेलेत त्यांनी काही वेळासाठी. पुन्हा मग तुम्ही जसं कनेक्ट होता 6व्या स्टॉपला तसं खराब रस्ता आहे जरा. इथे बघा, हा फारच चिंचोळा भाग राहिला. इथे काम अजूनही इथे पेंडिंग आहे. आणि आता मान्सून असल्यामुळे कुठेही काही तुम्हाला मशीन्स दिसत नाहीयेत, किंवा कामही चालू नाहीये. सो आता आपण जाऊया कोकण नगरला. कोकण नगर हायवे मार्गे आपण एक प्रदक्षिणा घालून इथे ना कोस्ट गार्डचा भाग आहे, तर तिथे शूटिंग बॅन आहे, तिथे शूटिंग करू शकत नाही आपण. त्यामुळे आपण काय करू, कोकण नगर मधून जरा पुढे गेलो की आपण आपलं शूटिंग थांबूया, कारण मग तो सेन्सिटिव्ह पार्ट सुरू होतो, आणि त्या सेन्सिटिव्ह पार्ट मध्ये कोस्ट गार्डच्या शूटिंग अलाउड नाहीये. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवा, रत्नागिरीत कधी आलात आणि त्या भागाने जात असाल तर तिथे ट्रेस पासिंग किंवा शूटिंग किंवा काही व्हिडिओ वगैरे करणं हे अलाउड नाहीये. त्या भागात तुम्ही करू नका. इथून पुढे गेल्यावर थोड्याच वेळात तो भाग सुरू होईल. एक छोटंसं हॉटेल आहे आदिष्टी नगरला. इथे एक बघा, ही एक बिल्डिंग आहे. इथे जरा पुढे गेल्यावर सांगतो, तुम्हाला दाखवतो. इथे माझे मित्र राहायचे बरेचसे, MCA ते करत होते त्यावेळी बरीच मुलं इथे राहायची या भागामध्ये. हॉस्टेल्स होती मुलांसाठी विशेषतः. त्याला पटकन मला नाव, हा साईप्रस्थ आहे बघा, हे माझ्या उजव्या हाताला आहे साईप्रस्थ. साईप्रस्थ मध्ये बरीच मुलं राहायची. माझा एक मित्र होता निलेश, तो पण इथेच राहायचा. बाकी हे सगळं मिक्स वस्ती आहे. इथे मोठी वस्ती आहे तशी कोकण नगर म्हणजे. आणि आता इथे मोठा रस्ता झालाय, म्हणजे ज्यांना कोकण नगर वगैरे हा भाग एक 15-20 वर्षापूर्वीचा आठवत असेल, त्यांनी आले असतील त्यावेळी, तर तिथे बदल खूप झालेत. मोठा बदल आहे की एकदम रस्ता मोठा झाला इथे. त्यावेळी एकदम छोटा रस्ता होता, आणि एकदम जे सगळ्या ज्या दुकानं वगैरे होती रस्त्याच्या बाजूबाजूला होती, ते आता नाहीये. आता एकदम लांब लांब गेली आहेत दुकानं. काही लोकांनी आता टपऱ्या पुन्हा एकदा केल्यात सुरू, पण बऱ्यापैकी मधल्या काळामध्ये अतिक्रमण काढलेली यांनी, त्यामुळे आता जरा व्यवस्थित वाटतंय. बाकी इथे रस्ता खराब आहे. हे पूर्ण कोकण नगरच आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे भाग आहेत कोकण नगर मध्ये सुद्धा. रस्ता खूपच खराब आहे. द रामेश्वर कॅफे नवीन सुरू झालाय. द रामेश्वर कॅफे कोकण नगर मध्ये. ओके, सो आता हे
एकदा कोकण नगर संपलं म्हणजे त्यावेळी अजमेरी नगर म्हणायचे याला. आता मला माहिती नाहीत नावं काय आहेत, पण ही पाठ होती आमची सगळी नावं. आणि त्याला कारण म्हणजे बस स्टॉप होते आणि आम्ही इथे राहायचो या भागामध्ये. आता हे राधाकृष्ण नगरचा स्टॉप. याला पुढे जायचंय. जा बाबा, थांबला. राधाकृष्ण नगर नंतर पुन्हा एक मोठी वस्ती होती आणि ती आजही आहे, वाढतच चालली आहे, मोठी होत चालली आहे ती. म्हणजे ही माझ्या उजव्या हाताला जी वस्ती आहे ती लक्ष्मीनगर वगैरे त्याला म्हणायचो आम्ही त्यावेळी. आता इथेच नाव आहे. आता हे इथे आदिष्टी नगर जवळ आलं. त्याच्या अगोदर हे प्रशांत नगर आहे आतमध्ये आणि प्रशांत नगर नंतर आदिष्टी नगर येतं. आदिष्टीला आपण थोडं स्टॉप करू हे शूटिंग, कारण त्याच्या पुढे जो भाग आहे तो कोस्ट गार्डचा भाग आहे. मी सूचना वाचत होतो कुठे, इथे काय लिहिलंय का, पण पुढे इथून दिसतच आहे आपल्याला, पुढे लिहिलेलं पण होतं एका ठिकाणी. सो इथे आपण थांबू, आता चहा वगैरे पिऊ व्यवस्थित मस्तपैकी आणि त्यानंतर आपण पुढे निघू. गेट समोर आपली वाहने उभी करू नका. सो हे बघा, हे आता पूर्वी काय होतं, पूर्वी सरळ रोड होता, तो आता बंद केलाय कोस्ट गार्डने. आता तुम्हाला उजवीकडे जावं लागतं आणि तिथून पुढे उजवीकडून जरा पुढे गेलात की तुम्हाला कोस्ट गार्डचा जो भाग आहे तो सुरू होतो. त्यामुळे तिकडे शूटिंग वगैरे बॅन आहे. सो माझा व्लॉग जो होता आजचा तो मी इथेच थांबवतोय. अजून एक भाग घेऊन येईल मी, थोडा इतर भाग जो आहे रत्नागिरी शहराचा त्याचंही दर्शन घडवेन तुम्हाला. आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवतोय. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.